ही भाजी पाहूनच आपल्याला दिसायलासुद्धा सुंदर आहे आणि चवीलासुद्धा एक नंबर. तर आपण ही भाजी बनवायची कशी आणि कोणत्या भाज्या किती प्रमाणात घेतल्यात हेही या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि परत ह्या भाज्या कट कशा करायच्या किंवा कशा आपल्याला वाफेवर याला एकदा वाफ देऊन घ्यायची हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि नक्कीच तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. आज आपण खूप साऱ्या भाज्या घेऊन आणि खूप यामध्ये विटॅमिन फायबर आणि बरेच विटॅमिन्स यामध्ये मिक्स असलेली भाजी पाहणार आहोत. त्यासाठी आपण ही गाजर, टोमॅटो आणि शिमला, बटाटा, वांगी आणि कोथिंबिरीचा वापर करणार आहोत. तर आपल्याला नेहमी एकच भाजी खाऊन कंटाळा आलेला असतो. मग आपण अशी मिक्स भाजी जर बनवून तर प्रत्येकाला ही भाजी आवडेल. नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. चला आता सुरुवातीला आपण काय करायचं आहे ना, तर ही शिमला मिरची कट करून घ्यायची, यातलं गाजर कट करायचं आपल्याला आणि वांगीसुद्धा कट करून घ्यायची. चला आपण आता हे सर्व साहित्य कट करून घेऊयात. इकडे हे गाजर घेतले. आता यावरती आपल्याला साल्ट काढून घ्यायचं आहे. इकडे आपण हे गाजर कट करून घेऊयात. गाजराचे आपल्याला असे उभे काप बनवून घ्यायचे आहेत. हे पाहू शकता. असं मी सर्व गाजर कट करून घेते. इकडे आपण दाखवलेल्या सर्व भाज्या आपल्या कट करून झालेल्या आहेत. आता आपण इकडे पाणी घेतले तर यामध्ये भाज्या सर्व घालायच्या आहेत आपल्याला. हे गाजर, ही शिमला मिरची, हा बटाटा आणि बटाट्याचे सुद्धा आपण काप असे उभे कापून घेतलेले आहेत पाहू शकता. हा सुद्धा आपल्याला पाण्यात घालायचं आहे. ही आपण वांगी कट करून घेतलेत आणि वांगीसुद्धा आपले असे उभे काप बनवलेले आहेत. आता हे सुद्धा आपल्याला पाण्यात घालायचे. यामध्ये घालायचे आपल्याला हे मीठ आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे. पाहू शकता आपण हे सर्व असे उभे काप कट करून घेतलेले आहेत. इकडे आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला हा कांदा, त्यानंतर घालायचं आपल्याला हे टोमॅटो, त्यानंतर घालायचं आपल्याला हा लसूण आणि हे मिक्सर आता बारीक काढून घ्यायचे. हे मिक्सरला सर्व आता बारीक काढून घ्यायचं आपल्याला. हे मिक्सरला आपलं बारीक करून झालेलं आहे. आणि आता यामध्ये घालायची आपल्याला कोथिंबिरी. आणखीन एकदा याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. हे आता आपलं असं मिक्सरला बारीक करून झालेलं आहे पाहू शकता. अगदी छान बारीक झाले. आता आपण भाजी बनवूया. इकडे आपण गॅसवरती कढाई ठेवली. आता आपल्याला तेल घालायचं आहे. हे तेल तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. हे मी तेल घातलं आहे. इकडे आपलं तेल गरम झालं आहे. यामध्ये घालायचं आपल्याला जिरं आणि मोहरी. आता आपल्याला घालायचं आहे हा मिक्सरला काढलेला कांदा, टोमॅटो, लसूण आणि कोथिंबिरी. हे सर्व आपण कढाईमध्ये घाला. हे आपलं घालून झालं आहे. असा आपला मसाला भाजून झालेला आहे. हे पाहू शकता. आणि अगदी आपल्याला जास्तीचं सुद्धा भाजून घ्यायचा नाही. अशा कलरचा मसाला भाजला की समजायचं खूपच छान भाजलेला आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे हे चवीनुसार मीठ, ही हळदी पावडर, यामध्ये घालायचं आपल्याला हे जिरं पावडर आणि धन पावडर. हे माझ्याकडे मिक्स आहे. मी 1 चमचा वापरले तर तुम्ही अर्धा चमचा वापरू शकता. यानंतर घालायचं आपल्याला यामध्ये हे काळं वाटण. हे आपण घरगुती पद्धतीने बनवलेलं आहे. आता हे छान मिक्स करून घ्या. म्हणजे यात आपण घातलेली सर्व हळदी, मीठ
हे काळं वाटण चांगलं भाजलं पाहिजे. अगदी हा मसाला आपला छान भाजलेला आहे. हे कसं ओळखायचं? मसाला आणि यावरती तेल, तेव्हाच ओळखायचं की आपण हा मसाला छान भाजलेला आहे. आणि मसाला भाजल्याच्या नंतरच हा मसाला आपलं तेल सोडतो. हा मसाला छान असा भाजलेला आहे, पाहू शकता. आत्ता आपल्याला यामध्ये घालायचं आहे हे आपण कट करून घेतलेलं. आता हा मसाला भाजून झालेला आहे आपला. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला बटाटा, गाजर, शिमला मिरची आणि वांगी कट करून घेतलेली. ही सुद्धा आपण अशी पाण्यामध्ये ठेवलेली होती आणि अशी छान कट करून घेतलेली आहेत उभ्या साईजमध्ये. हे आपलं सर्व कट केलेलं साहित्य टाकून झालं. आता हे आपण मिक्स करून घेऊया. हे आपलं मिक्स करून झालं आहे. आता आपल्याला यावरती हे प्लेट झाकून ठेवायचं आहे. इकडे आपली वाफ देऊन झालेली आहे. आता आपण हे प्लेट काढूया आणि पाहूया. हे पाहू शकता छान अशी वाफ बसलेली आहे. आता यामध्ये घालूयात आपण थोडंसं पाणी, म्हणजे ह्या सर्व भाज्या आपल्या शिजवून होतील. यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आपण. हे पाणी आपल्याला यामध्ये थोडंसंच पाणी घालायचं, जास्तीचं नाही. आता हे मिक्स करून घ्या. ही भाजी आपली अशी वाफेवरच शिजलेली आहे आणि यामध्ये आपण थोडासा रस्सा बनवण्यासाठी थोडंसं पाणी घातलं आहे. आणखीन एक वाफ देऊयात आपण. आता ही भाजी आपली शिजवून झालेली आहे. हे प्लेट काढूयात आपण. पाहू शकता अगदी ही छान शिजलेली आहे. आणि खूप कमी वेळेमध्ये ही भाजी तयार होते. आपल्याला नेहमी कंटाळा येत असतो एका भाजीचा, त्यामुळे अशी मिक्स वगैरे भाजी बनवली तर खूप आवडीने खातील. ही भाजी आपली तयार झालेली आहे. आता आपल्याला यावरती घालायची ही थोडीशी कोथिंबीर. आता आपण हा गॅस बंद करूयात आणि हे थोडंसं मिक्स करून घेऊयात आपण. पाहू शकता आपली छान अशी भाजी तयार झाली. ही भाजी आपली तयार झालेली आहे. नक्कीच ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.